मम्मी अडकला. हा कधी आला तू? मी आज सकाळी आलो ग 6:30 वाजता आलो. करून आणलं चंचल. गणे आला परत गणे आला सुरगाण्याला. आणि हा जो बिझनेस आहे दिव्यमनी काय लावून दिलंय. अय दिव्यम झालं वाटत. काय रे आजीने दिलं बंद करून. बापरे 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 बापरे. काय झालं रे. आजीने दिलंच टीव्ही बंद करून दिव्यमचा. आजीचं नाव सांगतो मम्मी. पण दिव्यम अय शेंडी इकडे गेलं वाटतं. काकू काय सिरियल बघती वाटतं आता. हा बापरे बघा किती टीव्ही मध्ये गुंग होऊन बसलेली एकदमच. काय बघती तू टीव्ही मध्ये. बापरे एवढी गुंग होऊन जाते तू सिरियल बघताना. तर मी केव्हाचा आवाज देतोय मी. मग हवा म्हटलं कसा बसलाय म्हटलं. तुला पण देत तुलाच आवाज देत होतो. दिव्यमला नव्हतो देत मी आवाज. हा तुला आवाज देत होतो तुला. बसलाय अय शेंडी शेंडी. काय देतो शेंडी शेंडी. कोणता योगा करतोय रे. अय काय व्यायाम करतोय का. बापरे काय पप्पा. मम्मी अडकला. अडकला. चांगलं चाललं. 1 hour later. गणे आला परत गणे आला सुरगाण्याला होळीसाठी. पण गणे तू मस्त कंटेंट पाहिलं ब्लॉग. हे आता असं बोलतोय टाकू नको म्हटलं. बघून झालंय फक्त बोलतोय. बघितलं नाही का खरं नाही बघितलं. असू दे बघून झालंय फक्त एड्यात काढायचे काम चालू तुझे. बाकी काय नाही. जेवण करून घे का. जेवण झालं का. मग परत जेवण कर ना. का रे परत जेवण कर. कुठे जेवला तू? आजीकडे? काल संध्याकाळी 7-8 वाजले. हा गणेश आलाय होळीसाठी. आलाय यात्रेला. कोणत्या यात्रेला आला रे. होळीच्या चला जाऊ आपण आता. कुठे चालला का. मी चला जाऊ म्हणतो. जाऊ दे बस गण्या. परत गणेश म्हणशील आला का लगेच यांनी कॅमेरा काढला. चला जेवण करून घ्या तुम्ही दोघं पण. जाऊ दे मया लाव तू आवाज कर. आपण टीव्ही बघू. 2 hours later. सकाळी आल्यापासून मी थोडंफार शूट केलं. नंतर एवढं काही जमलं नाही. नंतर मी थोडंसं झोपलो फ्रेश झालो. चला म्हटलं आता आवरलंय तर जाऊया दुकानात बघूया काय चालू आहे काय नाही आणि गर्दी आहे का नाही. मी खास त्याच्यासाठी चाललो होतो. आणि दुकान कोणाचं हे प्रश्न पण विचारले गेले तर त्याचं उत्तर मी दुकानात गेल्यावरच देईल तुम्हाला. चला मी आता जातो दुकानात. आम्ही ब्लॉगर घेऊन कॅमेरा डायरेक्ट चालूच झालाय. मी म्हटलं आता दुकानात चाललोय तर कॅमेरा घेऊनच एंट्री करूया ना. काय आम्ही तुमची कालपासून वाट बघतोय. तुम्ही आज आले. मी काल रात्री आलो. कॅमेरा कधी आला तू? मी आज सकाळी आलो ग 6:30 वाजता आलो. हॅलो म्हटलं कोण. बघितली का तुम्ही यात्रा सुरगाण्याची? अजून चालूच झाली नाही. आज शांतता आहे ना एवढी काहीच नाही. मी म्हणून म्हटलं की नंतर येईल असं. साक्षीचं काय चाललंय. काम पण चालू आहे. आज गर्दी नसेल ना एवढी. आज उंबरठ आणणार रे. काय देऊ. काय बोलताय तुम्ही. तुम्ही कधी आल्या पण. तुम्ही उभ्या राहून आल्या मी असं ऐकलं. तुम्हाला बस मध्ये उभं करून आणलं चंचल. मग VIP गेस्ट आहे ना.
तुम्हाला बसवून आणायला पाहिजे होतं. तुम्ही सांगायचं मानाची बहिणी म्हणा मी सुरगाण्याची. काय ओळख नाही दाखवली. तुम्ही सांगायचं उंबरठांची डॉन आहे. बांधलेलं होतं ना सकाळी. हा का? स्टोल बांधून आल्या वाटतं तुम्ही, म्हणून नाही ओळखले त्यांनी. नाही ना, तेच चुकलं ना तुमचं. मी आलो 6:30 वाजता सकाळी. पण दुकानात जाऊन बघू कोण बसले दुकानामध्ये. ते पप्पा पण आले इथं आणि मयूर बसलाय दुकानात आज. आणि आज काय एवढी गर्दी दिसत नाही दुकानामध्ये. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत आहे ना? मजेत आहे. मग गणेश कंडाळे आले आधीच. हे काय इथं बसले. तुम्ही फक्त स्माइल कर. अरे पैसे आले फोन पे वर, माझ्या अकाउंटला टाका चला पटकन. आणि हा जो बिझनेस आहे हा काकांचा बिझनेस आहे. त्या दिवशी सांगायचंच राहिलं, खूप कमेंट्स आला कोणाचा बिझनेस आहे कोणाचा आहे. तर काकांचा बिझनेस आहे. मग सगळेजण बसतात इथं येऊन. आणि मी खास यात्रेसाठी आलो आहे. दुकानात गर्दी असते यात्रेमुळे, तर यांना मदत करायला आलो. हा धर्मा आहे. धर्मा एकदा हसतोय. धर्मा अरे हाय तर बोल. हसतो. अरे हाय धर्मा. हा हाय का? हाय का? तो तिकडे तो नारायण पळतोय. कोण? त्याला वाटलं व्हिडिओ कॉल चालू आहे. तो एक नारायण मध्ये जाऊन बसला. माधव आत्ता आला का? हा ते काय मध्ये जाऊन बसले ते. आणि पप्पा पण आले. पप्पा पण पळाले लगेच. एवढी गर्दी नाही. आणि मयूर मला ट्रेनिंग देणार आहे बाय द वे. इथं चार्ट लावलाय त्यांनी खूप मोठा. हा असा मी उलटा आहे. सेशन होईल, झालं पाहिजे. हा अजून काय? अरे बोल ना आता. बोलत नाही आता, शांत झाल. मी काहीच नाही बोललो का नाही. हा चांगले. बघू इथं असं गणपतीची मस्त पैकी मूर्ती आहे. चला आपण आता नंतरच भेटूया. उद्याच भेटू जेव्हा जास्त गर्दी राहील. चला. अरे चला बोलायचं नाही मला जास्त, मी तेच जास्त बोलता. वाजले घड्याळात 6 आणि चहा पण पिला मी. हे पप्पानी परत तोंड फिरवलं. पप्पा काय तोंड फिरवता तुम्ही? मग बरोबर ओळखलं मला काय करायचंय. मला ट्रेनिंगच द्यायची नाही, फक्त तो सांगेल. मी बोललो पण तो काय बोलला त्याला पण माहिती का ते तिथं जाऊन उभा राहील. आणि आता योगेश भाऊ येऊन बसलाय. लोक विचारत होते योगेश भाऊ दिव्यमचे पप्पा. डायरेक्ट दिव्यमचे पप्पा. आता दिव्यमचे पप्पा येऊन बसले दुकानात. 1 hour later. इकडे चल. कुठे चालला तो पळाला. तो तुम्ही बोलता तो पळाला. दे काय ते? बापरे चॉकलेट मला दे. दिव्या केलं रे? हाय दिव्या, तर कुत्र्याची मानच काढून टाकली डायरेक्ट. दाखवा तो कुत्रा. बघू इकडं. शिवून घ्यावा लागेल. हे बघ काय करून टाक. येडा दिव्या काय तर कुत्र्याचं. आणि आता रडतोय. गेला रडत. A few moments later. चला आज बनवले वांग्याची भाजी, खिचडी आणि खुरसणीची चटणी बनवली काकूने. आणि मम्मी पण इथं जेवायला बसलीये.
इथून असं गच्चीवरून समोरून तुम्हाला पाळणे दिसतील. हे बघा, इथून मी झूम करतो, बघू कसा दिसतो. थोडासा ब्लर दिसतोय पण ठीक आहे. अंकल वहिनीने एक सजेशन दिली, ब्लॉगची ओपनिंग कशी करायची का हो वहिनी? नाही आता लगेच म्हटलं नाहीये. काही नाही आता लगेच. मग नाश्ता केला, जेवण केलं. ओके, हॅलो, मी फ्रेश झालो, नाश्ता केला, जेवण केलं, मग झोपलो, मग परत